विद्यार्थी मित्र हो, आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। MPSC आयोगाकडून नुकतंच नोटिफिकेशन आलेलं आहे आणि 2025 पासून MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा ही रिटर्न वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे। याकरता आयोगानं नवीन लेखी पॅटर्नचा अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे। या अभ्यासक्रमाबद्दल आपण माहिती घेणार आहोत। MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 लेखी पॅटर्न रिटर्न पॅटर्नच्या आधारे होणारी ही पहिलीच राज्यसेवा मुख्य परीक्षा। या परीक्षेचा आपण स्वरूप पाहूयात, सिलेबस पाहूयात आणि या नवीन पॅटर्नसाठी असलेले टप्पे पाहूयात। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जी 28 सप्टेंबर 2025 रोजी होऊ घातलेली आहे। या परीक्षेच्या संदर्भाने नोटिफिकेशन जाहिरात आयोगाकडून नुकतंच प्रकाशित करण्यात आलेलं आहे। या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 17 एप्रिल 2025। राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे या परीक्षेच्या संदर्भाने 3 टप्पे असतात। पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत। राज्यसेवा परीक्षा ही या 3 टप्प्यामध्ये पूर्ण केली जाते। त्यामध्ये पहिला टप्पा पूर्व परीक्षेचा टप्पा आणि दुसरा टप्पा हा मुख्य परीक्षेचा टप्पा जो 2025 पासून याच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आलेला आहे। सुरुवातीला म्हणजेच पूर्वी होणारी वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातील मुख्य परीक्षा राज्यसेवेची मुख्य परीक्षा या वर्षीपासून लेखी स्वरूपात वर्णनात्मक स्वरूपात होणार आहे। त्याकरिता आयोगानं नुकताच अभ्यासक्रम आपल्या वेबसाईटवरती जाहीर केलेला आहे। त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भाने आज आपण माहिती घेणार आहोत। राज्यसेवा परीक्षा या परीक्षेचे एकूण 3 टप्पे। पूर्व परीक्षा, पूर्व परीक्षेच्या टप्प्यामध्ये कुठल्याच पद्धतीचा बदल आयोगाने केलेला नाही। आपण अगोदर पूर्व परीक्षेबद्दल पाहूयात। परीक्षा योजना पूर्व परीक्षा, या पूर्व परीक्षेसाठी 2 पेपर असतील। त्याच्यामध्ये पहिला पेपर GS सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 हा अनिवार्य कंपल्सरी असणारा पेपर, एकूण 200 गुणांचा हा पेपर असेल। याला कालावधी 2 तास। या GSचा स्तर पदवी असेल, पेपरचा दर्जा पदवीचा असेल आणि माध्यम हा पेपर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमामध्ये प्रिंटेड असेल। या पेपरचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचं असेल। प्रिलिमचा जो पहिला सामान्य अध्ययनाचा पेपर आहे, आपण त्याला GS जनरल स्टडीज असं म्हणतो, हा वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असेल। 100 प्रश्न, 200 गुण आणि 2 तासाचा कालावधी। दुसरा पेपर असेल तो CSATचा असेल, ज्याला आपण नागरी सेवा कल चाचणी पेपर म्हणून ओळखतो। CSAT हा पेपर जो आहे हा अर्हताकारी असेल, क्वालिफाईंग नेचरचा असेल, क्वालिफाईंग स्वरूपाचा असेल। हा पेपरसुद्धा 200 गुणांसाठी असेल। याला 2 तास हा वेळ असेल आणि याच्यामध्ये प्रश्नांची संख्या मात्र 80 असेल। या 80 पैकी 5 प्रश्न जे डिसिजन मेकिंग, समस्या प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग, समस्या निर्धारण ज्याच्यामध्ये आपण समस्या सोडवणूक आणि निर्णय निर्धारण हा याचे जे 5 प्रश्न असतात ते 5 प्रश्न मात्र याच्यामध्ये निगेटिव्ह लागू नसेल। एकंदरीत काय तर हा CSATचा पेपर 200 गुण, 2 तास वेळ, 80 प्रश्न, याचा दर्जासुद्धा पदवीचा असेल आणि घटक क्रमांक 6 आणि 7वा हा घटक 10वी आणि 12वी दर्जाचा असेल। हा सुद्धा पेपर इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल। जाऊयात पुढे। इथं विशेष टीप आहे, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 ज्याला आपण CSATचा पेपर म्हणतो, तो क्वालिफाईंग नेचरचा असून अर्हताकारी असून या पेपरमध्ये एकूण 33% गुण मिळवणं आवश्यक आहे। या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्याच उमेदवारांचा पेपर क्रमांक 1 सामान्य अध्ययनाचा पेपर काय केला जातो, तपासला जातो आणि सामान्य अध्ययनामध्ये म्हणजेच पेपर क्रमांक 1 मध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे मेन्ससाठी मुख्य परीक्षेसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी कट ऑफ लाईन कट ऑफ जाहीर करण्यात येत असतो। नकारात्मक गुणदान पद्धत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान पद्धत पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 या दोन्ही पेपर करता लागू असणार आहे। यापैकी पेपर क्रमांक 2 मध्ये असलेला CSATचा जो पेपर आहे या पेपरमध्ये
डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न यांना निगेटिव्ह लागू असणार नाही, निगेटिव्ह मार्किंग नकारात्मक गुणदान लागू असणार नाही. पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर निगेटिव्ह मार्किंग कशा पद्धतीचं लागू आहे, तर निगेटिव्ह मार्किंग 1/4 म्हणजेच 4 चुकीच्या प्रश्नांसाठी उत्तरासाठी तुमचा एक बरोबर उत्तर याचे मार्क्स मायनस होणार आहेत. 1/4 प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुणामधून वजा करण्याची किंवा कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरं दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसतील अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन प्रश्नाच्या उत्तरातील 25% किंवा 1/4 एवढे मार्क्स वजा करण्यात येतील बरोबर उत्तरामधून. यानंतर अभ्यासक्रम, पूर्व परीक्षेच्या संदर्भाने असलेला अभ्यासक्रम. आपण पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा याचा पहिला टप्पा पाहतो, ज्याला आपण पूर्व परीक्षा, राज्यसेवेचा पहिला टप्पा पूर्व परीक्षा, दुसरा आहे मुख्य परीक्षा आणि तिसरा आहे मुलाखत. यामध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, GS पेपर क्रमांक 1, सामान्य अध्ययनाचा पेपर क्रमांक 1, जनरल स्टडीजचा पेपर, त्याच्यामध्ये असलेला अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमातील घटकांचा आपण या ठिकाणी विचार करूयात, अभ्यास करूयात. पहिला, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, करंट अफेअर्स, चालू घडामोडी हा या सामान्य अध्ययनातील पहिला अभ्यास घटक. दुसरा, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह हा दुसरा घटक. अभ्यासक्रम प्रिलिम, भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह इतिहास, याच्यामध्ये भारताचा प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक इतिहास आणि महाराष्ट्राचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, हा इतिहासाचा अभ्यास घटक याच्यामध्ये आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा या अभ्यासक्रमाअंतर्गत. दुसरा, भूगोल हा विषय, जनरल स्टडीमध्ये महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल हा भूगोलाचा अभ्यासक्रम प्रिलिम करता असेल. नंतर चौथा विषय आहे याच्यामध्ये राज्यशास्त्र, भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरणे, पब्लिक पॉलिसी, हक्क विषयक प्रश्न इत्यादी, पॉलिटी हा घटक. नंतर पाचवा घटक असेल तो इकॉनॉमिक्सचा, अर्थशास्त्र, आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास अभ्यासक्रमातील घटक, दारिद्र्य, पॉवर्टी, समावेशन, इन्क्लुजन, लोकशाही, डेमोक्रेसी आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. म्हणजेच विकासात्मक अर्थशास्त्र, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचा भाग इथं राज्यसेवा प्रिलिममध्ये असणार आहे इकॉनॉमिक्स या अभ्यास विषयाअंतर्गत. नंतर 6व्या क्रमांकाचा जो अभ्यास घटक आहे, अभ्यास विषय आहे तो आहे एन्व्हायरमेंट, ज्याला आपण पर्यावरण म्हणून ओळखतो. पर्यावरण या विषयाच्या अंतर्गत अभ्यास केला आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. पर्यावरण, पारिस्थितिकी, इकोलॉजी, जैवविविधता, इकोसिस्टम, हवामान बदल, एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज यावरील सर्वसाधारण प्रश्न याला विषय ज्ञानाची गरज नाही. आणि सामान्य अध्ययन या पेपर क्रमांक 1 मधील दुसरा जो अभ्यास विषय आहे, अभ्यास घटक आहे जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. एकंदरीत काय तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 यामध्ये एकूण 7 विषयांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला करंट अफेअर्स, चालू घडामोडी. दुसरा आहे इतिहास, इतिहासाच्या संदर्भाने भारताचा प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. दुसरा अभ्यास विषय अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत असलेला तो आहे भूगोल. भूगोलामध्ये भारत, महाराष्ट्र, जग याचा भूगोल, त्यामध्ये प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल. नंतरचा अभ्यास विषय आहे तो म्हणजे राज्यशास्त्र. आणि या राज्यशास्त्राच्या अंतर्गत भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पॉलिटिकल सिस्टम, पंचायत राज,
नगर प्रशासन, सार्वजनिक धोरणे, पब्लिक पॉलिसी इत्यादी घटकांचा समावेश असेल. नंतरचा विषय आहे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, विकासाचे अर्थशास्त्र. त्याच्यामध्ये आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला GS स्टडीमध्ये करावा लागतो. आणि नंतरचा विषय जो आहे तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणामध्ये पारिस्थितिकी, इकोलॉजी, जैवविविधता, हवामान बदल, क्लायमेट चेंज इत्यादी मुद्द्यांचा समावेश असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि GS जनरल स्टडीमध्ये 7वा जो विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. या जनरल स्टडीजच्याच पेपरवरती आपलं प्रिलिमचं कट ऑफ ठरत असते. नंतर दुसरा जो विषय आहे, दुसरा जो पेपर असणार आहे पूर्व परीक्षेमध्ये, ज्याला आपण CSAT म्हणून ओळखतो, नागरी सेवा कल चाचणी CSAT पेपर. या पेपरमध्ये हा पेपरसुद्धा 200 गुणासाठी असेल. याला 2 तास वेळ असेल आणि प्रश्नसंख्या याच्यामध्ये 80 असेल. या 80 प्रश्नापैकी 5 प्रश्न हे प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग, समस्या निराकरण आणि निर्णय निर्धारण याच्याशी संबंधित असतील, ज्याला नकारात्मक गुणपद्धती लागू असणार नाही आहे. तर याच्यामध्ये असलेले 2 पेपर क्रमांक 2 या प्रिलिमच्या म्हणजे CSATच्या पेपरमध्ये असलेल्या अभ्यास घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर पहिला अभ्यासक्रमामध्ये असलेला मुद्दा आहे आकलन, कॉम्प्रिहेन्शन. दुसरा संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्ये, तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक क्षमता. तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक क्षमता, आकलन, कॉम्प्रिहेन्शन, संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्य हा कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन. पुन्हा नंतर तर्कशुद्ध, तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता हा तुमचा ॲप्टीचा भाग आहे. परत निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, निर्णय क्षमता, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग हा घटक आहे. सर्वसाधारण मानसिकता, सामान्य बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता चाचणीवरती प्रश्न असतील. आणि नंतर मूळ संख्या, अंक आणि त्यांचे संबंध म्हणजेच हा तुमचा याचा अंकगणित याचा भाग असेल. रिझनिंग अँड मॅथमॅटिक्स. पुढे 7वा जो घटक आहे तो लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन, भाषा आकलन याच्या संदर्भाने असेल. याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषेविषयक उतारा असेल, ज्या उतार्यावरती कॉम्प्रिहेन्शन थ्रू तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन, लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन कौशल्य, लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल याच्यामध्ये भाषा कौशल्य मराठी आणि इंग्रजी भाषेचा उतारा असेल, ज्याचा दर्जा 10वी आणि 12वी स्तरावरील असेल. एकंदरीत पूर्व परीक्षेमध्ये असलेलं हे पेपरचं स्वरूप आणि अभ्यास घटकाविषयीची आपण माहिती पाहिलेली आहे. पूर्व परीक्षा 2 पेपर असतील. जनरल स्टडीज 200 मार्कासाठी 2 तास वेळ असेल आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग लागू असेल. दुसरा पेपर असेल तुमचा CSATचा, ज्याच्यामध्ये 2 तासाचा कालावधी, 80 प्रश्न असतील आणि डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग या प्रश्नांसाठी नकारात्मक गुणपद्धती लागू असणार नाही. दुसरा पेपर हा अर्हताकारी असेल. CSATचा पेपर हा केवळ अर्हताकारी असेल, तो क्वालिफाईंग नेचरचा असेल. 200 मार्कांपैकी 200 गुणांपैकी तुम्हाला त्या पेपरमध्ये 33% गुण मिळवणं अत्यावश्यक आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपामध्ये प्रामुख्याने बदल केल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि हा बदल असा आहे, पूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये व्हायची, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये व्हायची. 2025 पासून MPSC आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये केलेला बदल आणि सोबतच त्या मुख्य परीक्षेच्या स्वरूपात आणि उत्तर लेखन पद्धती लागू करून आयोगाने विस्तृत अभ्यासक्रम आपल्यासाठी दिलेला आहे. त्याच पद्धतीने आयोगाने 2025 पासून मुख्य परीक्षेच्या स्वरूपामध्ये, गुणदानामध्ये, गुणपद्धतीमध्ये, मार्क्स वेटेजमध्ये सुद्धा बदल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आयोगाच्या नोटिफिकेशननुसार परीक्षा योजना जी नुकतीच MPSC आयोगाकडून घोषित करण्यात आलेली आहे, त्याचं स्वरूप पाहता या मुख्य परीक्षेमध्ये 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा लेखी परीक्षा आणि दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षेमध्ये तो म्हणजे मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी. मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी. यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा टप्पा पाहिलेला आहे.
यानंतर 2025 पासून आयोगाने मुख्य परीक्षेचा बदललेला टप्पा, त्याचं स्वरूप, गुणदान पद्धती आणि त्याच्यामध्ये किती टप्प्यांचा समावेश असणार आहे याचा सुद्धा आपण इथे विचार करतो। त्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक पद्धतीने होईल। वर्णनात्मक, पारंपरिक, ज्याला आपण रिटन स्वरूप म्हणतो, लेखी स्वरूपात होणारी राज्यसेवा आयोगाची, MPSC लोकसेवा आयोगाची ही पहिलीच परीक्षा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याकरता परीक्षा योजना सुद्धा जाहीर केली। त्यामध्ये पहिला टप्पा मुख्य परीक्षेचा लेखी परीक्षा। लेखी परीक्षा ही 1750 गुणांची असेल। लेखी परीक्षेचा टप्पा 1750 गुणांचा असेल आणि या 1750 गुणांसाठी एकूण प्रश्नपत्रिकांची संख्या असेल 9। एकूण 9 पेपर्स 1750 गुणांसाठी असतील आणि प्रत्येकी पेपरचं जर आपण या एकूण 9 पेपरपैकी प्रत्येक पेपरचं मार्क वेटेज जर पाहिलं आपण तर ते 250 मार्काचं वेटेज आहे। यामध्ये निबंधाचा जो पेपर आहे, निबंधाचा पेपर 250 मार्क, GS1, GS2, GS3, GS4 सामान्य अध्ययनाचे 4 पेपर प्रत्येकी 250 मार्क्स म्हणजेच हे 1000 मार्क्स आणि ऑप्शनल तुमचा जो वैकल्पिक विषय आहे त्या वैकल्पिक विषयाचे 2 पेपर प्रत्येकी 250 मार्क्स म्हणजेच एकूण 500 मार्क। एस्से पहिला एस्से 250, GSचे 4 पेपर 1000 मार्क्स आणि ऑप्शनलचे 2 पेपर म्हणजेच वैकल्पिक विषयाचे 2 पेपर प्रत्येकी 250 मार्क्स वेटेज एकूण 500 मार्क। अशी हे एकूण 1750 मार्क्सची 1750 गुणांची तुमची मुख्य परीक्षा असणार आहे। त्याच्याकरता 9 प्रश्नपत्रिका 9 पेपर्स असणार आहेत। त्यानंतर दुसरा टप्पा मुख्य परीक्षेतील आहे तो म्हणजे मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी, इंटरव्ह्यू अँड पर्सनॅलिटी टेस्ट। इंटरव्ह्यू अँड पर्सनॅलिटी टेस्ट, मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी याच्यासाठी 275 गुण असतील। 275 गुण। पूर्वीला म्हणजे यापूर्वी ज्या वेळेस राज्यसेवा वस्तुनिष्ठ स्वरूपात होत होती, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात होत होती, त्यावेळेस मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातली 800 मार्कांची असायची आणि याच्यामध्ये 100 मार्काचा इंटरव्ह्यू असायचा। इथं आयोगाने बदललेल्या नवीन पॅटर्नमध्ये इंटरव्ह्यूचं महत्त्व वाढल्याचं आपल्याला दिसून येते। त्याचं गुणाचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर इथं गुणसुद्धा वाढलेले दिसून येतात। मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी एकूण 275 गुणासाठी असणार आहे। म्हणजेच लेखी राज्यसेवा मुख्य परीक्षेचे 2 टप्पे, त्याच्यामध्ये पहिला लेखी परीक्षेचा टप्पा। या लेखी परीक्षेमध्ये 1750 गुणांसाठी ही लेखी परीक्षा घेण्यात येईल। त्याकरता एकूण 9 प्रश्नपत्रिका असतील, प्रत्येक पेपरसाठी 250 मार्क्स म्हणजेच एकूण 1750 मार्कासाठी लेखी स्वरूपातील वर्णनात्मक स्वरूपातील मुख्य परीक्षा असेल। त्यानंतर मुलाखत, दुसरा टप्पा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी 275 गुण, असे एकूण 2025 गुणासाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा ही बदललेल्या नवीन पॅटर्ननुसार असणार आहे। आणि अंतिमतः तुमची निवड या 2025 गुणाच्या आधारे, याच्या 2025 पैकी तुम्हाला जेवढे गुण मिळतील त्या गुणाच्या आधारे तुमची अंतिम निवड आणि तुमचा अंतिम निकाल असणार आहे। म्हणजेच आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, राज्यसेवा MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेचे टप्पे आपण इथं पाहिलेले आहेत। 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेच्या स्वरूपात कुठल्याच प्रकारचा बदल केलेला नाही। पूर्व परीक्षा ही GS आणि CSAT या 2 पेपरची असायची, त्याचं स्वरूप जसंच तसं आहे। 2025 पासून MPSC आयोगाने मुख्यतः राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात बदल केलेला आहे आणि या वर्षीपासून ती वर्णनात्मक स्वरूपामध्ये होणार आहे। त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। परीक्षा योजनेच्या संदर्भाने आपण पुढचा महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदललेला सिलेबस आणि त्यानुसार पेपरनिहाय असलेलं गुणदान किंवा मार्क वेटेज। राज्यसेवा मुख्य परीक्षा 1750 गुणांची असणार आहे। त्याकरता एकूण 9 पेपर्स असणार आहेत। पाहूयात आपण याचा मार्क वेटेज।
त्याच्यामध्ये जो पहिला पेपर आहे तो पहिला पेपर भाषाविषयक असणार आहे, मराठी भाषेचा, आणि हा पेपर अर्हताकारी असणार आहे, क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे, वर्णनात्मक स्वरूपाचा, 10वी दर्जा असणार आहे या मराठी भाषेचा पेपरचा, 300 गुण, मराठी उत्तरलेखनाचं माध्यम मराठी भाषा, कालावधी 3 तास. दुसरा भाषाविषयक पेपर असेल इंग्रजी भाषा, 300 गुण, याचा दर्जासुद्धा 10वीचा असेल आणि या पेपरचं माध्यम इंग्रजी असेल. तुम्हाला रिटर्नमध्ये हा पेपर लेखी परीक्षेमध्ये इंग्रजीतूनच लिहावा लागेल. भाषाविषयक पेपर हे त्याच भाषेमधून लिहावे लागतील. भाषाविषयक पेपर क्रमांक 1 मराठी, भाषाविषयक पेपर क्रमांक 2 हे दोन्ही पेपर क्वालिफाईंग नेचरचे असणार आहेत, अर्हताकारी असणार आहेत. या पेपरमध्ये 300 गुणांपैकी तुम्हाला 25% गुण मिळवणं आवश्यक आहे. 25% अर्हता पूर्ण करणं महत्त्वाचे आहे. म्हणजेच या 300 गुणापैकी तुम्हाला 75 मार्क्स मिळणं या दोन्ही पेपरमध्ये आवश्यक आहे. परंतु या दोन्ही पेपरचं जे गुणांकन आहे ते मुख्य परीक्षेच्या एकूण गुणांकनामध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही. म्हणजेच हा पेपर केवळ क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे. भाषाविषयक पेपर मराठी भाषा पेपर क्रमांक 1 गुण 300, दर्जा असणार आहे या पेपरचा 10वी. आणि या पेपरमध्ये तुम्हाला लेखी स्वरूपातली उत्तरं, मराठी भाषेचा पेपर आहे म्हणून मराठीतच लिहावे लागतील आणि याच्याकरता कालावधी असणार आहे 3 तास. हा अर्हताकारी पेपर आहे, स्वरूप लेखी, पारंपरिक, वर्णनात्मक. दुसरा पेपर इंग्रजी 300 गुणांसाठी आहे, 10वी दर्जा, इंग्रजीमधनं इंग्रजी भाषेचा आहे म्हणून लेखी स्वरूपामध्ये तुमची उत्तरं इंग्रजी भाषेतूनच लिहावी लागणार आहेत. आणि हा सुद्धा पेपर अर्हताकारी असेल. एकूण गुणापैकी 25% अर्हता, म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोनही पेपरमध्ये तुम्हाला प्रत्येकी 300 पैकी 75 मार्क्स मिळवावे लागतील. जाऊयात पुढे. हे दोन्ही भाषाविषयक पेपर गुणदानासाठी, गणना करण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. परंतु याच्यानंतरचे जे पेपर्स आहेत ते मात्र गुणवत्तेसाठी गणना करावयाचे पेपर्स, ज्या पेपरमध्ये मिळणाऱ्या मार्क्सच्या आधारे तुमचं मेरिट ठरणार आहे, तुमचं पद ठरणार आहे. त्याच्यासाठी पहिला जो पेपर आहे पेपर क्रमांक 3 सांकेतांक 1003, जो निबंधाचा पेपर आहे, 250 मार्काचा याला मार्क वेटेज आहे. निबंधासाठी 250 मार्कासाठी तुम्हाला निबंध लिहावा लागणार आहे. याचा दर्जा पदवी असेल आणि तुम्ही जे भाषा माध्यम निवडलेलं आहे मुख्य परीक्षेसाठी त्याच भाषा माध्यमामध्ये तुम्हाला हा निबंध लिहावा लागेल. याकरता मराठी आणि इंग्रजी हे 2 भाषा माध्यम आहेत. निबंध या पेपरसाठी 3 तासाचा कालावधी मुख्य परीक्षेमध्ये लेखनासाठी असणार आहे. पेपर क्रमांक 4 ज्याला आपण GS पेपर 1 सामान्य अध्ययन पेपर 1 म्हणतो, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 250 मार्कासाठी असेल. याचा दर्जा पदवी आणि हा पेपर तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल, परंतु उत्तर लेखनाची भाषा तुम्ही जी निवडलेली आहे त्याच भाषेमध्ये तुम्हाला GS1, GS 1, 2, 3, 4 चारही GSची उत्तरं तुम्ही निवडलेल्या माध्यमामध्येच, ज्या भाषा माध्यमामध्येच लिहावी लागतील. म्हणून पेपर क्रमांक 4 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 कालावधी आहे 3 तास. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 हा सुद्धा 250 गुणांचा असणार आहे. दर्जा पदवी, मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल आणि याची उत्तरं मात्र तुम्ही निवडलेल्या भाषेच्या माध्यमामध्ये लिहायची आहेत. वेळ 3 तास. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 6 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 गुण आहेत 250, दर्जा पदवी, मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल आणि हा पेपर लिहिण्याकरता तुम्हाला कालावधी असेल 3 तासाचा. पेपर क्रमांक 7 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 गुण आहेत 250, दर्जा आहे पदवी, मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल आणि याच्यासाठी कालावधी असेल 3 तास. पेपर क्रमांक 8 आणि 9, पेपर क्रमांक 8 आणि 9 हा जो पेपर क्रमांक 8 आणि 9 आहेत हे तुमचे ऑप्शनलचे पेपर असणार आहेत. वैकल्पिक विषयाचे 2 पेपर असणार आहेत. या 2 पेपरला प्रत्येकी 250 मार्क्स म्हणजेच एकूण 500 मार्काचं वेटेज असणार आहे. म्हणून पेपर क्रमांक 8 वैकल्पिक विषय ऑप्शनल विषयाचा पेपर क्रमांक 1 250 मार्कासाठी असेल. त्याचा दर्जा पदवी असेल. प्रश्नपत्रिका ही मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. परंतु तुम्ही मुख्य परीक्षेसाठी लिखाणासाठी माध्यम म्हणून जी भाषा निवडलेली आहे
त्याच भाषेमध्ये तुम्हाला हे लिहावं लागेल. जाऊयात पुढे. दर्जा याच्यासाठी 3 तासाचा, म्हणजे याच्यासाठी पेपर क्रमांक 1 250 मार्क ऑप्शनलचा विषय, ऑप्शनलचा पेपर, याच्याकरता तुम्हाला उत्तर लेखनासाठी 3 तासाचा कालावधी असेल. पेपर क्रमांक 9 ऑप्शनल विषय वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2 250 मार्क पदवी मराठी इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल आणि 3 तासाचा वेळ उत्तर लेखनासाठी असेल. पेपर क्रमांक 3 ते पेपर क्रमांक 9 हे पेपर अनिवार्य आहेत, कंपल्सरी आहेत, अनिवार्य आहेत आणि या पेपरचं स्वरूप असणार आहे वर्णनात्मक आणि पारंपरिक. रिटर्न स्वरूपातली, लेखी स्वरूपातली ही मुख्य परीक्षा. त्यामध्ये असलेल्या ह्या पेपरचं आपण काय पाहिलेलं आहे, विश्लेषण पाहिलेलं आहे, गुणदान पद्धती आणि त्याचे असणारे एकूण वेटेज. आता याच्यामध्ये महत्त्वाचा पेपर क्रमांक 3 ते 7, पेपर क्रमांक 3 ते 7, 3 ते 7 निबंध आणि GS4. पेपर क्रमांक 3 ते 7 म्हणजेच पेपर क्रमांक 3 ते 7, पेपर क्रमांक 3 हा आहे निबंधाचा आणि 3 ते 7 हे 4 पेपर आहेत GSचे, हे GSचे 4 पेपर. म्हणून पेपर क्रमांक 3 निबंधाचा आणि 4 ते 7, 4, 5, 6 आणि 7 हे असलेले पेपर आहेत तुमचे GS स्टडीजचे, सामान्य अध्ययनाचे. उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल, परंतु वैकल्पिक पेपर क्रमांक म्हणजेच ऑप्शनल पेपर क्रमांक 8 आणि 9 यांना मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून, म्हणजे एकतर मराठी नाहीतर इंग्रजी उत्तरे देता येईल. ऑप्शनल तुम्ही ज्या भाषा माध्यमामधून ऑप्शनलच्या लिखाणासाठी, ऑप्शनल वैकल्पिक विषयाच्या उत्तर लेखनासाठी तुम्ही जी भाषा निवडलेली आहे त्याच भाषेमध्ये तुम्हाला ते उत्तर लिहिता येईल. पुढे आता आपण या राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने होणारी ही पहिलीच राज्यसेवा मुख्य परीक्षा. या मुख्य परीक्षेकरता आयोगाने जो सिलेबस अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे त्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिला पेपर आपण पाहिलेला आहे नवीन लेखी पॅटर्न पद्धतीनं, तो म्हणजे भाषाविषयक पेपर, मराठी भाषेचा अर्हताकारी पेपर 300 गुणासाठी असणार आहे. या पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी भाषा विषय पेपर क्रमांक 1 याचा सिलेबस अभ्यासक्रम काय आहे, महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन कॉम्प्रिहेन्शन क्षमता, यासाठी मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचं उद्दिष्ट आहे. भाषाविषयक पेपर काय उद्दिष्ट आहे, महत्त्वाच्या गद्याचे वाचन, आकलन क्षमता कॉम्प्रिहेन्शन ॲबिलिटी, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता कॅपॅसिटी तपासणे हे या पेपरचं उद्दिष्ट आहे. प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढील प्रमाणे असेल. प्रश्नाचे स्वरूप कसे असणार आहे, 1 दिलेल्या परिच्छेदाचे आकलन, दिलेला उतारा वाचणं आहे आणि त्यांचं कॉम्प्रिहेन्शन आकलन करणं आहे. संक्षिप्त लेखन शॉर्ट, सारांश लेखन. दुसरा आहे परिपाठ आणि शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी ज्याला शब्दसंग्रह म्हणतो आपण, शब्दसंग्रह. नंतर आहे लघुनिबंध, तुम्हाला एक लघुनिबंध लिहायचा आहे. आणि नंतर आहे ट्रान्सलेशन ज्याला आपण भाषांतर असं म्हणतो, अनुवाद करायचा आहे, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करणे, ज्याच्यामध्ये इंग्रजी ते मराठी, इंग्रजीमध्ये एखादा उतारा असेल आणि त्या उतार्याचं मराठीमध्ये तुम्हाला भाषांतर अनुवाद करायचा आहे. मराठी ते इंग्रजी, पुढांतर मराठी भाषेतला उतारा इंग्रजीमध्ये तुम्हाला अनुवादित करायचा आहे. हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल, म्हणजेच हा क्वालिफाईंग नेचरचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी म्हणजेच तुमच्या मेन्सच्या कट ऑफसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. हा केवळ क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे. 300 पैकी 75 मार्क्स मिळणं तुम्हाला या पेपरमध्ये आवश्यक आहे, अर्हताकारी आहे. पेपर क्रमांक 2 ज्याला आपण इंग्रजी भाषेचा भाषाविषयक पेपर म्हणतो, या पेपरमध्ये सुद्धा भाषेविषयी, इंग्रजी भाषेविषयीची आकलन क्षमता कॉम्प्रिहेन्शन ॲबिलिटी, त्यानंतर इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवाराची क्षमता कॅपॅसिटी तपासणे हे या पेपरचं ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट आहे.
इंग्रजी भाषाविषयक पेपर याचं सुद्धा काय स्वरूप असणार आहे अभ्यासक्रमामध्ये, तर दिलेल्या परिच्छेदाचे आकलन, तुम्हाला एखादा पॅरेग्राफ दिला जाईल त्याचं आकलन करायचं, कॉम्प्रिहेन्शन करायचं आहे, संक्षिप्त लेखन, शॉर्ट लेखन ज्याला आपण सारांश लेखन म्हटलं होतं, प्रिसाईज लक्षात, परंतु परिपाठ आणि शब्दसंग्रह हुक्यापचा पार्ट आहे, लघुनिबंध एक छोटा निबंध लिहायचा आहे तुम्हाला, हा पेपर सुद्धा अर्हताकारी क्वालिफाईंग नेचरचा असेल, हा तुमच्या गुणांकनासाठी ग्राह्य धरला जाणार नाही, फक्त हा केवळ अर्हताकारी आहे, म्हणजे तुम्हाला केवळ याच्यामध्ये क्वालिफाईंग नेचरमध्ये केवळ 300 पैकी 75 मार्क्स मिळवून पात्रता म्हणजेच भाषाविषयक पात्रता सिद्ध करणं आहे। जाऊयात पुढे, जे पेपर्स तुमच्या गुणांकनासाठी मानांकनासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत त्या पेपरचा अभ्यासक्रम, त्यामध्ये पहिला पेपर आहे निबंध, एस्से 250 मार्कासाठी असलेला निबंध पेपर क्रमांक 3। उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयावर निबंध लिहिणे आवश्यक असेल, निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे उमेदवाराकडून आयोगाला अपेक्षित आहे निबंध पेपर क्रमांक 3 मध्ये। नंतर सामान्य अध्ययन, सामान्य अध्ययन GS पेपर क्रमांक 1, सामान्य अध्ययनाचा पेपर क्रमांक 1 जनरल स्टडीज याचा अभ्यासक्रम, याच्यामध्ये प्रामुख्याने इतिहास, समाजशास्त्र, भारतीय समाज आणि कृषी भूगोल या अभ्यास घटकांचा समावेश आहे। इतिहासामध्ये आर्ट अँड कल्चर, कला आणि संस्कृती या घटकाचा सुद्धा अभ्यास म्हणून इथं आपल्याला समावेश आहे। मग सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 याचा असलेला अभ्यासक्रम, पेपर क्रमांक 4 सामान्य अध्ययन 1 250 मार्कासाठी, भारतीय वारसा, संस्कृती कल्चर, आर्ट अँड कल्चर, जागतिक भूगोल याच्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश आहे, इतिहास अभ्यास विषय इतिहास, दुसरा आहे भूगोल आणि नंतर भूगोल याच्यामध्ये पाहूयात आपण काय काय, इतिहास, भारतीय वारसा, संस्कृती इतिहास, भूगोल, जागतिक भूगोल, जग, भारत आणि महाराष्ट्राच्या भारांशासह हा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये असलेल्या अभ्यास विषयांचा समावेश, ज्याच्यामध्ये इतिहास आहे, इतिहासामध्ये भारतीय वारसा, संस्कृती, कला यांचा अभ्यास, स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर इतिहास, नंतर आहे भूगोल, भूगोलामध्ये जग, भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भाने याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे। मग सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये असलेले अभ्यास घटक आणि अभ्यासक्रमाचे मुद्दे आपण इथं लक्षात घेऊयात। भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, संस्कृती आणि प्राचीन ते आधुनिक कालखंडामध्ये असलेली आर्ट म्हणजेच कलेची काय काय रूपं आहेत याचा अभ्यास, साहित्य आणि स्थापत्य, स्थापत्यकला, साहित्य, प्राचीन आधुनिक काळामध्ये लिहिलेलं वेगवेगळं साहित्य यांच्या ठळक पैलूंचा समावेश केलेला असेल, म्हणजे या घटकामध्ये आर्ट अँड कल्चर याचा अभ्यास असेल आणि साहित्याचा अभ्यास असेल। महाराष्ट्रातील संत चळवळीचा, भारतामधील संत चळवळ आणि विशेषतः महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या संत चळवळीचा अभ्यास सुद्धा या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये आहे। भारतीय स्वातंत्र्याचा लढा, या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वेगवेगळे स्वातंत्र्य लढे, त्याच्यामध्ये वेगवेगळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेली वेगवेगळी आंदोलने, वेगवेगळ्या भागात झालेली आंदोलने याचा अभ्यास आहे। म्हणून याच्यामध्ये काय आहे तर भारतीय आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, ऐतिहासिक घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती, ज्या व्यक्तींचं ऐतिहासिक योगदान आहे अशा व्यक्तींचा सुद्धा व्यक्तिविशेष इतिहासाच्या दृष्टिकोनातून इथं अभ्यास आहे। स्वातंत्र्य लढा, त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणारे व्यक्ती आणि त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, स्वातंत्र्योत्तर एकीकरण, संस्थानांचं एकीकरण, संस्थानाचं खालसा धोरण जे आहे त्याच्यातून संस्थाने सामिलीकरण आणि संघराज्य निर्मिती प्रक्रिया, त्याच पद्धतीने स्वातंत्र्य लढ्यातील, त्याच पद्धतीने स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, राज्यवार पुनर्रचना, प्रांत रचना याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे। नंतर जगाचा इतिहास आहे, नंतर आहे जगाचा इतिहास, जगाच्या इतिहासाच्या संदर्भाने जग इतिहास, जग आणि भारत, महाराष्ट्र,
हा इतिहासाचा सामान्य अध्ययनामध्ये समावेश. 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, तिसरं महायुद्ध काय आहे, हे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध, तिसरं महायुद्ध अजून झालेलं नाही, पण पहिलं आणि दुसरं महायुद्ध, देशाच्या भूसीमाची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्त्वज्ञान, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी घटकांचा अभ्यास आहे. आणि नंतर इतिहास याच घटकांतर्गत भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, समाजशास्त्राचा हा घटक. पुढे महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या संबंधित मुद्दे, दारिद्र्य विषय व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांच्याशी संबंधित समस्या व उपाययोजना, जागतिकीकरण याचे भारतीय समाजावर काय परिणाम झालेले आहेत याचा अभ्यास, सामाजिक सबलीकरण, जातीवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता या संकल्पनांचा अभ्यास घटक म्हणून सामान्य अध्ययनामध्ये समावेश आहे. जगाचा व प्राकृतिक भूगोल, त्याची ठळक वैशिष्ट्ये, जगातील प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, दक्षिण आफ्रिका, भारतीय उपखंड, जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक औद्योगिक सेवाच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, आणि त्यानंतर सुनामी, भूकंप, ज्वालामुखी या प्रामुख्याने असलेल्या ज्या गर्भीय हालचाली आहेत त्याचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये केला जाणार आहे. चक्रीवादळे अशा महत्त्वाच्या प्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये, त्यांचे स्थान, महत्त्व, बदल आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाचे बदल होत आहेत याचा सुद्धा अभ्यास या प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भाने, पर्यावरणीय भूगोलाच्या संदर्भाने करण्यात येतो. सामान्य अध्ययनामध्ये प्रामुख्याने इतिहास, जगाचा इतिहास, त्यामध्ये मग आधुनिक भारताचा जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकामध्ये असलेला जागतिक इतिहास, त्याच्यामध्ये औद्योगिक क्रांती आहे, भांडवलशाहीवाद आहे, साम्यवादी, असे वेगवेगळ्या विचारधारांची लढाई आणि त्यासोबतच पहिलं आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा सुद्धा अभ्यास आहे. परत सांस्कृतिक वारसा, संस्कृती आणि कला यांचा अभ्यास, स्वातंत्र्य चळवळीमधील महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचं योगदान, वेगवेगळ्या प्रांतांचं योगदान, स्वातंत्र्य उत्तर भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये प्रांत रचना, संस्थानांचं विलिनीकरण आहे, अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. आणि पुढला घटक आहे भारतीय समाज, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भूगोल या अभ्यास घटकाचा समावेश आहे. दुसरा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 जो प्रामुख्याने पॉलिटी या घटकाशी संबंधित आहे, राज्यघटना या घटकाशी संबंधित आहे. दुसरा पेपर क्रमांक 2 प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशनशिप आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, महाराष्ट्राच्या काही भारांशासह महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने याचा सुद्धा सिलेबस आहे. काय आहे सिलेबस? भारतीय संविधान, कॉन्स्टिट्यूशन, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये आणि सुधारणा, महत्त्वाचे काय अमेंडमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत, मूलभूत संरचना काय आहेत, बेसिक कॉन्सेप्ट्स काय आहेत भारतीय संविधानाच्या, त्याच्यामध्ये आर्टिकल्स कोणती आहेत, अमेंडमेंट कोणती आहेत याची माहिती आहे. पुढे संघराज्य व्यवस्था काय आहे, संघराज्याशी संबंधित प्रश्न, आव्हाने काय आहेत, स्थानिक पातळीवरील अधिकार आणि वित्त व व्यवस्था यांचे प्रधान आणि म्हणजे वित्तीय व्यवस्था, प्रशासकीय संबंध, वित्तीय संबंध संघ आणि राज्य यांच्यामध्ये, विविध आगमामधील अधिकारांचे अधिकार, ह्युमन राईट्स, फंडामेंटल राईट्स काय काय आहेत, फंडामेंटल ड्युटीज काय आहेत, हे सगळे DPSP वगैरे याचा अभ्यास याच्यामध्ये आहे. संसद आणि राज्य विधिमंडळे, संसद केंद्रीय मंत्रिमंडळाची व्यवस्था, राज्य मंत्रिमंडळाची व्यवस्था, केंद्रामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि त्याच पद्धतीने इकडे विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांची काय अधिकार, विशेष कर्तव्य आहेत, कार्यप्रणाली आहे याचा अभ्यास पॉलिटी या अभ्यास घटकामध्ये सामान्य पेपर क्रमांक 2. कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन, स्वरूप, सरकारी मंत्रालय, विभाग, दबाव गट यांचा अभ्यास, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, लोकप्रतिनिधित्वाचा जो कायदा आहे त्याची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत त्याचा अभ्यास, संविधानिक पदाच्या नियुक्त्या, राष्ट्रपतीकडून ज्या संविधानिक पदावरील व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या जातात त्या नियुक्तीची पद्धती काय, त्यांचं महत्त्व काय, त्यांच्याविषयक तरतुदी संविधानामध्ये काय आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत याविषयीचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे, वेगवेगळ्या बॉडीज आहेत ज्याच्यामध्ये मग महिला आयोग आहे, अल्पसंख्याक आयोग आहे, निवडणूक आयोग आहे, राज्य निवडणूक आयोग आहे, असे वेगवेगळे जे आयोग आहेत, मानवी हक्क आयोग आहे, अशा वेगवेगळ्या आयोगांचा, वित्त आयोग आहे, अशा वेगवेगळ्या आयोगांचा आणि नियामक मंडळांचा अभ्याससुद्धा या पॉलिटी राज्यशास्त्र या अभ्यास घटकामध्ये केला जातो. विकास व विकास प्रक्रिया यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ज्या
अशासकीय संघटना आहेत, स्वयंसहायता गट आहेत, SHG सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, विविध संस्था आणि संघटना आहेत, धर्मादाय संस्था आहेत, चॅरिटी इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत, यांची काय भूमिका आहे प्रशासनात्मक किंवा विकासात्मक प्रक्रियेमध्ये, डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये NGOंची काय भूमिका आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मध्ये करायचा आहे. समाजातील दुबळ्या घटकांसाठी, त्यांच्या आर्थिक उन्नयनासाठी, सामाजिक समावेशनासाठी सरकारकडनं केंद्र आणि राज्य पातळीवरती वेगवेगळ्या लाभकारी योजना, ज्याला आपण काय म्हणतो कल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकशाही व्यवस्थेमध्ये वेलफेअर स्टेट नावाची संकल्पना आहे. त्याच्याकरता वेगवेगळ्या शासनाकडून कल्याणकारी योजना केंद्र आणि राज्य पातळीवरती राबवल्या जातात. त्या योजनांची कामगिरी, त्यांचा इम्पॅक्ट काय आहे, परिणाम काय आहे, त्याच्याकरता कोणते कायदे करण्यात आलेले आहे, जसं नरेगा ॲक्ट आहे, असे वेगवेगळे कायदे, योजना यांचा अभ्यास या पेपरमध्ये करावा लागतो. आरोग्य शिक्षण मानव संसाधन, आरोग्य हेल्थ शिक्षणाशी संबंधित, HRशी संबंधित, ह्युमन रिसोर्सेसच्या संदर्भातल्या असलेल्या वेगवेगळ्या योजना, त्यांचं व्यवस्थापन मॅनेजमेंट कसं केलं जातं ते सुद्धा आहे. दारिद्र्य आणि उपासमार, पॉवर्टी डिक्लाइन करण्यासाठी, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी शासनाकडनं वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्यांचा अभ्यास. नागरिकांची सनद, पारदर्शकता, उत्तरदायित्व संस्था, नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, नागरी सेवांची, सिव्हिल सर्व्हिसेसची डेमोक्रेसीमध्ये काय भूमिका आहे, सिव्हिल सर्वंट म्हणजे सनदी सेवकांचे काय कर्तव्य आहेत, त्यांच्यासाठीची असलेली काय नियमावली आहे, याचा सुद्धा अभ्यास इथं आहे. द्विपक्षीय, प्रादेशिक, जागतिक, आता दोन राज्याचा एखाद्या राज्याचा एखाद्या विदेशी राष्ट्रासोबत असलेला व्यापारी संबंध, त्याच्याकरता आलेले करार, ॲग्रीमेंट, लक्षात या सगळ्या घटकांचा अभ्यास, द्विपक्षीय चर्चा, प्रादेशिक जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे किंवा भारताच्या हिताला बाधा आणणारे पोहोचवणारे करारनामे. परंतु विकसित आणि विकसनशील, डेव्हलप अँड अनडेव्हलप कंट्रीज यांच्यामध्ये असलेले जे धोरण आहेत, ज्या पॉलिसीज आहेत, फॉरेन पॉलिसीज, पुन्हा नंतर त्यांच्यामध्ये असलेले पॉलिटिकल जे काही करार असतात, व्यापारी ॲग्रीमेंट असतात, काही ट्रेडच्या संदर्भाने, जे व्यापारी हितसंबंधाच्या संदर्भाने काही करार केलेले असतात, या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था WTO सारखी आहे, WHO सारखी संस्था आहे. तर अशा वेगवेगळ्या राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या संस्था आणि ज्यांचा आंतरराष्ट्रीय संबंध दोन देशामध्ये असलेले जे काही इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत याच्यावरती इम्पॅक्ट करतात, अशा या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था, अभिकरणे, मंच यांचासुद्धा अभ्यास या पॉलिटी या म्हणजे सामान्य अध्ययनाच्या पेपर क्रमांक 2 मध्ये समावेश करण्यात येतो. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3, ज्याला आपण पेपर क्रमांक 6 म्हणतो, सामान्य अध्ययनाचा पेपर 3, पेपर क्रमांक 6 हा सुद्धा 250 मार्काचा आहे. हा प्रामुख्याने कशाचा आहे तर तो आहे इकॉनॉमिक्स याच्याशी संबंधित. हा पेपर तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक, आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, पर्यावरण, इकॉलॉजी, एन्व्हायरमेंटशी संदर्भित, सुरक्षा, सिक्युरिटी, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट व्यवस्थापन, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. पेपर क्रमांक 6 सामान्य अध्ययन, पेपर क्रमांक 3, पेपर क्रमांक 6 सामान्य अध्ययनाचा पेपर 3. याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेचा संदर्भाने अभ्यास आहे. नियोजन, प्लॅनिंग, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, विकास, वाढ, रोजगार, सरकारी अर्थसंकल्प, बजेट जो प्रत्येक वर्षी मानला जातो तो, देशाच्या विविध भागातील पीक पद्धती, सिंचन व्यवस्था, साठवण शेती यांचा अभ्यास आहे. पुन्हा नंतर भारतातील जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स याचा अभ्यास याच्यामध्ये करावा लागतो. पुन्हा पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते विकास, पायाभूत सुविधांचा विकास यांचा विकास, पायाभूत सुविधांचा विकास, फंडामेंटल डेव्हलपमेंट्स जे गरजेचे असतात ते. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये गुंतवणूक प्रतिमाने विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्याशी संबंधित चालू घडामोडी, वेगवेगळ्या ज्या अंतराळ मोहिमा राबवल्या जातात त्या संदर्भातला अभ्यास, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्था, संरक्षण घडामोडी याचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये आहे. घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, वेगवेगळे मिशन्स राबवले जातात, मंगळयान, गगनयान असे जे मिशन्स आहेत याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म
तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान या क्षेत्रामधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी याच्याशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास याच्यामध्ये आहे. नंतर संवर्धन, पर्यावरण प्रदूषण, अवनती आणि पर्यावरणाच्या संदर्भाने आपत्ती व्यवस्थापन, ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो, उग्रवाद आणि विकास, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भाने उग्रवाद्यांचे आंदोलन असतील, टेररिझम, दहशतवादासारखी समस्या असेल, सायबर अटॅक्स असतील, याच्या संदर्भातला जो आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भाने जी काही मुद्दे आहेत याचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. आणि सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4, सामान्य अध्ययन पेपर 4, याला आपण पेपर क्रमांक 7 250 गुणासाठी आहे. इथिक्स, ज्याला आपण नीतिशास्त्र असं म्हणतो, इथिक्स नीतिशास्त्र, सचोटी, अभियोग्यता, पेपर क्रमांक 7 250 गुणासाठी हा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये नव्यानं अंतर्भूत करण्यात आलेला पेपर. नीतिशास्त्र, इथिक्स, सचोटी आणि अभियोग्यता, ॲटिट्यूड, सचोटी, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲटिट्यूड. तर याच्यामध्ये या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवाराची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतीतल्या समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन, उमेदवाराची वृत्ती तपासण्यासाठी या पेपरचा समावेश आयोगाने अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. याचा अभ्यासक्रम नीतिशास्त्र, मानवी परस्पराभिमुखता, मानवतेचे नीतिमत्तेचे सार, निर्धारक परिणाम हा नीतिशास्त्राशी संबंधित असलेला अभ्यास घटक, ज्याच्यामध्ये मानवी मूल्ये, ह्युमन व्हॅल्यूज काय आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. महान नेते, जे महान लीडर्स झालेले आहेत, सुधारक, रिफॉर्मर्स, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, संघटना, त्याच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, राजकीय सुधारणा चळवळ कशा पद्धतीत त्यांनी राबवली आणि समाजाला शिक्षित करत समाजामध्ये नैतिक मूल्यांची रुजवण करणारी विचारधारा कशी प्रसारित केलेली आहे याचा अभ्यास या घटकामध्ये येतो. अभिवृत्ती घटक, संरचना, कार्य आणि त्यांचा प्रभाव, विचार आणि वर्तन, बिहेवियर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर आपण त्याला म्हणूयात, प्रशासकीय वर्तन, नैतिक राजकीय अभिवृत्ती, नागरी सेवेसाठी अभियोग्यता, नागरी सेवकामध्ये असलेली प्रशासकीय अभियोग्यता आणि मूल्ये, प्रशासनाची जी मूल्ये आहेत, सिव्हिल व्हॅल्यूज आहेत सिव्हिल सर्वंटचे, त्या संदर्भातला अभ्यास. सचोटी, निष्पक्षपातीपणा, इंटिग्रिटी, पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी आणि सार्वजनिक सेवेसाठी समर्पण. सिव्हिल सर्वंट सार्वजनिक सेवेमध्ये जातो त्यावेळेस त्यानं ते समर्पित वृत्तीनं कार्य करण्याची त्याची भूमिका, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकाप्रती सहानुभूती. हा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लोकप्रशासन याच्याशी रिलेटेड असलेला, सिव्हिल सर्वंटशी रिलेटेड असलेला, सिव्हिल सेवेशी रिलेटेड असलेला हा घटक आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. पुढे नंतर भावनिक बुद्ध्यांक, संकल्पना, त्याची उपयोगिता, प्रशासन आणि उपयोगिता, भारत आणि जगातील नैतिक विचारवंताचे तत्त्वज्ञान, याच्यामध्ये फिलॉसॉफर्स याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये भारतातील काही जे तत्त्ववेत्ते आहेत त्यांनी मांडलेल्या तात्विक विचारधारांचा अभ्यास आणि विदेशामधील जे तत्त्ववेत्ते आहेत त्यांच्या तात्विक विचारधारांचा अभ्यास याच्यामध्ये आहे. पुढचा जो घटक आहे लोकप्रशासनातील, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधील सार्वजनिक नागरी मूल्ये, नैतिकता, स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता, कोंडी इत्यादी घटकांचा अभ्यास. आणि नंतर प्रशासनातील सभ्यता, लोकसेवेची संकल्पना, पब्लिक सर्व्हिस, लोकसेवा काय, प्रशासन काय, सभ्यता काय याचा संदर्भातला अभ्यास. माहिती अधिकार, IT ॲक्ट आहे याच्यामध्ये, परत इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे, नीतिसंहिता आहे, आचारसंहिता आहे, कोड ऑफ कंडक्ट आपण ज्याला म्हणतो, नागरिकांची सनद आहे, कार्यसंस्कृती इत्यादी घटकांचा अभ्यास याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा जी लेखी स्वरूपात 2025 पासून होणार आहे, याच्याकरता तुम्हाला पूर्व परीक्षेच्या वेळेसच एखादा ऑप्शनल विषय निवडायचा असतो जो तुमचा वैकल्पिक विषय आहे. 250 मार्काचे 2 पेपर्स, एकूण 500 मार्क्स. तर त्या वैकल्पिक विषयाची यादी आयोगानं आपल्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. या यादीमधून तुम्हाला एक वैकल्पिक विषय 500 मार्कांसाठी म्हणजेच 250 मार्काचे 2 पेपर्स तुम्हाला निवडायचे आहेत. याच्यामध्ये एकूण 26 वैकल्पिक विषय आहेत. या 26 वैकल्पिक विषयापैकी एक वैकल्पिक विषय तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी निवडायचा आहे. वैकल्पिक विषयाच्या बाबतीतली माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लेखी पॅटर्ननुसार वर्णनात्मक पद्धतीने होणाऱ्या
परीक्षेच्या संदर्भाने प्रकाशित केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल, त्याचं मार्क्स वेटेज काय, त्याचं पेपरचं स्वरूप कसं आहे याबद्दलची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूयात. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि या ठिकाणी महाराष्ट्र अराजपत्रित नागरिक सेवा पूर्व परीक्षा जी 4 मेला होणार होती ती आता जूनमध्ये गेलेली आहे. त्याकरता आकार फाउंडेशनकडनं टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आलेली आहे. गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता टेस्ट सिरीज. ही टेस्ट सिरीज ज्यांना लावायची असेल ते आकार फाउंडेशनची कॉन्टॅक्ट करू शकतात. दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधू शकतात. आकार फाउंडेशनच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आकार UPSC MPSC या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही फॉलो करू शकता. www.akarfoundation.org या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. या संकेतस्थळावरती जाऊन सुद्धा तुम्ही या टेस्ट सिरीजला आपली नाव नोंदणी करू शकता. ही टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये हायब्रिड फॉर्ममध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेली ही टेस्ट सिरीज ज्यांना जॉईन करायचं असेल ते विद्यार्थी आकार फाउंडेशनच्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.